ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापुरात गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत। युद्धाचा ग्रामीण भागावर परिणाम। खाद्यतेल व किराणा दरवाढीने नागरिक त्रस्त। सध्या स्थितीला सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे। गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने शहापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून फास्ट फूड तयार करण्यात अडचणी येत आहेत। हॉटेल चालकांनी सांगितले की वाढलेल्या खर्चामुळे ग्राहकांकडून अधिक पैसे मागितल्यास ते देण्यास नकार देत आहेत। त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे। गॅस उपलब्ध होत नसल्याने दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे। दरम्यान खाद्यतेल तसेच किराणा सामानाच्या दरातही मोठी वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे। युद्धाची परिस्थिती अशीच राहिल्यास ग्रामीण भागात गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्या युद्धामध्ये भारतामध्ये जे सिलेंडर आणि गॅस सिलेंडर तसंच डिझेल पेट्रोलचे जो कमी आले त्याच्यात आम्हाला हॉटेलवाल्यांना आज त्या परिस्थितीत आम्हाला 15 दिवस झाले गॅस भेटत नाही। फक्त इतर यांना घरगुती गॅस आज सगळ्यांना मिळतो, परंतु हॉटेलवाल्यांना मिळत नसल्यामुळे आज आम्ही चुलीवरचं जेवण हे पारंपरिक पद्धतीने आज आम्हाला जेवण बनवण्याची वेळ आली। परंतु परिस्थिती अशी आहे की आम्हाला जे आमचे इतर जे आहे जे फास्ट फूड आम्हाला बनवायला लागते ते आम्हाला बनवता येत नाही, कारण त्याला तवा जे फास्ट हे लागते गॅस लागतो तो आम्ही बनवू शकत नाही। म्हणजे चिकन मसाला, मटन मसाला हे एक इन्स्टंट जे पदार्थ बनवायला लागतात ते आम्हाला आता आम्ही पारंपरिक जे मटन म्हणजे चुलीवरचं मटन, भात असं साध्या पद्धतीने आमचं आता जेवण झालं। त्यामुळे आमची आता अशी अवस्था आहे तर आमचं हॉटेल पण आता गिऱ्हाईक आमच्याकडे फिरकत नाही। आणि जर आम्ही भाव वाढवून द्यायला गेलो तर आम्हाला गिऱ्हाईक भाव वाढवून देत नाही। म्हणजे आम्ही तर त्यांना बोललो की आम्हाला एवढा आता महाग पडते, 10 रुपये 20 रुपये आम्हाला प्लेट मागे वाढवायला गेलो तर ज्या टायमाला आम्ही तो भाव सांगतो तेव्हा गिऱ्हाईकाची आणि आमची बाचाबाची होते का काल आम्ही एवढा भाव होता। काही गिऱ्हाईकांना ते समजत नाही की आज गॅस तर म्हणजे गॅस भेटत नाही, त्यामुळे कोळसा किंवा चुलीवरचं आम्ही जेवण बनवतो आणि त्या परिस्थितीत आम्ही गिऱ्हाईकांना पुरवठा कशा प्रकारे होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आम्ही पुरवठा अधिकारी सूर्यवंशी मॅडम आणि तहसीलदार साहेबांना आम्ही 2-3 दिवसापूर्वी पत्र दिलं की आम्हाला कमीत कमी हॉटेल चालकांना आम्हाला दिवसाला 1 सिलेंडर तरी मिळावं, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह चालू होईल आणि शहापूरमध्ये येणाऱ्या जनतेला म्हणजे सरकारी ऑफिससाठी तहसील ऑफिसला असू दे, सरकारी हॉस्पिटलला असू दे, PWDला असू दे, त्यांना इथे आल्यानंतर शहरामध्ये आल्यानंतर जेवणाची व्यवस्था होईल। त्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आणि त्यांनी आम्ही मायबाप सरकारला आम्ही विनंती करतो की त्यांनी आम्हाला 1 सिलेंडर तरी द्यावं। ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर, मयूर किरपण। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।